प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। ज्याला करायची माझ्यावरती टीका, ज्याला करायची त्याने करावी माझ्यावर टीका, फसवायची कशी ती माझ्यावरून शिका। रामदास आठवले, भारताचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी एका पॉडकास्ट मध्ये बोलताना अशा पद्धतीच्या चारोळ्या बोलून दाखवल्या, मनातल्या भावना बोलून दाखवल्या। म्हणजे ते काव्य रूपाने किंवा होईना त्यांनी त्या आपल्या भावना व्यक्त केल्या। मित्रांनो, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा सन्माननीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर आणि भारताचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदास आठवले यांचे संबंध कसे आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। दोघांमध्ये राजकीय वितुष्ट आहे, दोघांमध्ये राजकीय दरी आहे, दोघांमध्ये राजकीय मतभेद आहे, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे। रामदास आठवले यांना केंद्रात मंत्रिपद कसं मिळतंय याचं गुपित आता अवघ्या महाराष्ट्राला नव्हे संपूर्ण भारताला माहित पडलेलं आहे। प्रकाशजी आंबेडकरांमुळेच रामदास आठवलेंना मंत्रिपद मिळतंय हे आता लपून राहिलेलं नाही। ज्या दिवशी प्रकाशजी आंबेडकर केंद्रातलं मंत्रिपद स्वीकारतील, ज्या दिवशी प्रकाशजी आंबेडकर व्यवस्थेबरोबर हात मिळवणी करतील किंवा संघाला शरण जातील, त्या दिवशी ते म्हणतील ते पद, ते म्हणतील ते मंत्रिपद प्रकाशजी आंबेडकरांना मिळेल। आणि ज्या दिवशी प्रकाशजी आंबेडकरांना मंत्रिपद मिळेल त्या दिवशी रामदास आठवलेंना मंत्रिपद सोडा खासदारकी देखील मिळणं शक्य नाही। हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, संपूर्ण भारताला माहिती आहे। आणि म्हणून एका पॉडकास्ट मध्ये सुजात आंबेडकर ज्या वेळेला गेले त्यावेळेला त्यांना जे काही प्रश्न विचारण्यात आले त्या प्रश्नाच्या अनुषंगाने सुजात आंबेडकर म्हणाले होते की प्रकाशजी आंबेडकर जे काही कार्य करतात, जे काही काम करतात, त्या कामाच्या बळावरती रामदास आठवलेंना त्याचा फायदा होतो। राज्यात म्हणा केंद्रात म्हणा रामदास आठवलेंना प्रकाशजी आंबेडकरांच्या कामाचा फायदा होतो। हे सुजात आंबेडकरांनी बोलून दाखवलं। जे जनतेच्या मनातल्या भावभावना होत्या त्या सुजात आंबेडकरांनी परखडपणे बोलून दाखवलं त्यांच्या व्यक्तिमत्वाप्रमाणे। सुजातदादा आंबेडकर हे आरपार परखड व्यक्ती, रोखठोक व्यक्ती, जे पोटात ते ओठात, आणि त्यामुळे त्यांनी ते बोलून दाखवलं। त्यानंतर काही पत्रकारांनी रामदास आठवलेंना गाठलं आणि त्यांना ह्या संदर्भात विचारलं। रामदास आठवलेंना ते म्हणाले की सुजात आंबेडकर यांनी तुमच्यावरती भाष्य केलेलं आहे की प्रकाशजी आंबेडकर जे काही काम करतात त्याचा फायदा रामदास आठवलेंना होतो। त्यावेळेला अर्थात रामदास आठवले यांनी आपल्या नेहमीच्या मिश्किल शैलीमध्ये, आपल्या नेहमीच्या नर्म विनोदी शैलीमध्ये त्यांना प्रत्युत्तर दिलं। ते म्हणाले सुजात आंबेडकरांना जर माझ्यावरती टीका करायची असेल तर त्यांनी जरूर करावी। आणि त्यांनी त्यांच्या नेहमीच्या त्या काव्यात्मक शैलीमध्ये बोलताना म्हटलं, ज्यांना करायची त्यांनी करावी माझ्यावर टीका, ज्यांना करायची त्यांनी करावी माझ्यावर टीका, पण फसवायची कशी ते माझ्याकडून शिका। रामदास आठवले नर्म विनोदी माणूस, त्यांनी या भावना व्यक्त केल्या आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन ते सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वाचंही त्यांनी कौतुक केलं। सुजात आंबेडकर या आंबेडकरी चळवळीतलं एक ऍक्टिव्ह नेतृत्व आहे, क्रियाशील नेतृत्व आहे आणि निश्चितपणे ते प्रकाशजी आंबेडकरांचे सुपुत्र असल्या कारणानं आणि आंबेडकर घराण्यातले असल्यामुळे त्यांच्याकडून समाजाच्या अपेक्षा या आहे आणि असायला हव्या। आणि ते एक आश्वासक नेतृत्व आहे। अशा पद्धतीचं रामदास आठवले यांचं वक्तव्य आलेलं आहे।
निश्चितपणे राजकीय मतभेद जरी असले तरी एकमेकांबद्दल मान सन्मान राखणं हे राजकारणात जर विरोधी लोक करत असतील, आपण आपल्या घरातले आहोत. रामदास आठवले असतील, प्रकाशजी आंबेडकर असतील, आनंदराज आंबेडकर साहेब असतील किंवा रिपब्लिकन चळवळीतला कोणी मान्यवर नेता असेल, आपण आपल्या घरातले आहोत. एकमेकांवरती टीका टिप्पणी करताना एक आदरयुक्त टीका टिप्पणी करावी असं सर्वसामान्य आंबेडकर बाजांना वाटतंय. रामदास आठवलेंची आलेली प्रतिक्रिया तेवढीच बोलकी आहे. सुजातदादा आंबेडकरांनी व्यक्त केलेली भावना तेवढीच बोलकी आहे. निश्चितपणे भविष्यात प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले, आनंदराज आंबेडकर या तिघांचं राजकीय ऐक्य व्हायला हवं. भविष्यात ती आपण आशा करूया. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.